नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीपस्तंभ ऑनलाईन लाईव्ह लेक्चर या सेशनमध्ये पर्यावरण आणि पारिस्थितिकी या विषयात अभ्यास करणार आहोत. मी डॉक्टर हर्षल कुलकर्णी आपलं स्वागत करतो आणि पर्यावरण आणि पारिस्थितिकी या विषयाकडे आपण जाणार आहोत. तर MPSC मुख्य परीक्षा आणि MPSC पूर्वपरीक्षा राज्यसेवेकरता पर्यावरण आणि पारिस्थितिकी या विषय पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांकरता समाविष्ट करण्यात आलेला आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांकरताही हा विषय समाविष्ट करत असताना त्याचा डिटेल जो काही सिलेबस दिलेला आहे की अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपण आज बघणार आहोत आणि काही प्रश्नांचा आपण आज सराव करणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वळूया आपल्या पर्यावरण आणि पारिस्थितिकी या विषयाच्या अभ्यासक्रमाकडे. तर MPSC पूर्वपरीक्षा 2013 पासून राज्यसेवेचा जो काही नवीन पॅटर्न आलेला आहे आणि त्या पॅटर्ननुसार नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केला गेलेला आहे. यामध्ये MPSC पूर्वपरीक्षेकरता आयोगाने दिलेला जो काही सिलेबस आहे तो असा आहे: जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, यात असं म्हटलं गेलेलं आहे की पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता आणि वातावरणीय बदल या 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातील की ज्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची सब्जेक्ट स्पेशलायझेशन करण्याची आवश्यकता नाही, लाईक MA किंवा MSc करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने जरी हे 3 टॉपिक दिलेले असले तरीसुद्धा डिटेल सिलेबस जो काही तो खूप जास्त प्रमाणामध्ये फास्ट स्वरूपामध्ये आपण एक एक पायरीनुसार त्याच्याकडे वळणार आहोत. त्या अगोदर आपण आयोगाने या विषयावरती जो काही सिलेबस दिलेला आहे पूर्वचा, त्यामध्ये म्हटलेलं आहे इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. आता आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम मुख्य परीक्षेत जो काही दिला त्याच्याकडे, की तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाची एकूण डेप्थ समजेल की अभ्यासक्रम समजेल. वळूया भूगोल व कृषी हा जो काही टॉपिक दिलेला आहे राज्यसेवा मेन्स परीक्षेकरता पेपर नंबर 1 जो 150 मार्कांना आणि 150 प्रश्नांकरता आहे. त्या सिलेबसमध्ये भूगोल व कृषी या अभ्यासक्रमामध्ये कृषी पारिस्थितिकी व त्याचा मानवाशी, नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंध, त्याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन व संवर्धन, पीक वितरण व उत्पादनाचे घटक म्हणून प्राकृतिक व सामाजिक पर्यावरण, पीक वाढीचे घटक म्हणून हवामान घटक, पर्यावरणीय प्रदूषण व पिके, प्राणी व मानव यांच्या संबंधातील धोके. विद्यार्थी मित्रांनो, या सिलेबसमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये स्पेसिफिकली जे काही प्रश्न असतील ते कृषी ह्या विषयाशी निगडीत असतील. उदाहरणार्थ आपण विविध प्रकारचे पीक आजोल बघतो, म्हणजे गहू म्हटल्यानंतर आपल्याला फक्त गहू म्हटलं म्हणजे गव्हाच्यामध्ये आपल्याला 1-2 व्हरायटी माहीत असतात, लोकवन, चंदोसी, 147. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अलग अलग प्रकारच्या व्हरायटी आणि वाण जे काय असतील ते विचारलं जाईल. ह्या अभ्यासक्रमाच्या ह्या टॉपिकमध्ये सर्वात जास्त प्रश्न जे काय असतात ते कृषी आणि कृषीशी निगडीत प्रश्न असतात की जे विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेला अभ्यासलेले नसतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या पेपरला येणारे मार्क्स या सेक्शनमध्ये कमी मिळू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस पर्यावरण पारिस्थितिकीचा अभ्यास करणार आहोत, पूर्व किंवा मुख्यचा अभ्यास करत असताना आयोगाने जे काही म्हटलेलं आहे की केवळ क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी एवढ्यावरतीच विश्वास न ठेवता आपल्याला यामध्ये ॲग्रो इकॉलॉजी म्हणजे कृषीशी निगडीत सुद्धा प्रश्न वाचावे लागतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मुख्य अभ्यासक्रमामध्ये पुढच्या अभ्यासक्रमाकडे वळणार आहोत. त्यामध्ये हवामान हा घटक जरी भूगोलामध्ये असला तरी यामध्ये भूगोलाशी निगडीत जे काही टॉपिक्स आहेत, उदाहरणार्थ वातावरण रचना व संरचना, सौर उत्सर्जन उष्मा समतोल, हवामानाचे घटक तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्थानिक वारे, महाराष्ट्रातील पर्जन्यवृष्टीचे वितरण, अभिक्षेत्री व कालिक परिवर्तनशीलता, इथपर्यंत जो काही टॉपिक आहे हे सगळे जे काही आहेत किंवा भारतीय मान्सून तंत्र हे इथपर्यंत जे काही टॉपिक्स आहेत हे सगळे भूगोलाशी निगडीत आहेत. परंतु त्यानंतर जे काही सुरू होतात महाराष्ट्राची कृषी हवामान क्षेत्र, जो वरीलच कृषी परिस्थितीशी निगडीत अभ्यासक्रम असून यामध्ये अवर्षण व टंचाईची समस्या, अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम किंवा अवर्षण थांबवण्याकरता विविध प्रकारचे काही कार्यक्रम केंद्र किंवा राज्य सरकारने राबवले ते, कृषी उद्योग व घरगुती क्षेत्रातील पाण्याची आवश्यकता, पिण्याच्या पाण्याची समस्या जी काही खूप भेडसावत होते आणि त्याकरता विविध प्रकारचे उपक्रम केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने राबवले होते ते, महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान क्षेत्रातील पीक प्रारूप, पीक लागवडीच्या पद्धतीतील बदलांवरती उच्च उत्पन्नाच्या व कमी वेळेतील विविध प्रकारच्या पिकांचा प्रभाव. उदाहरणार्थ याच्यामध्ये हरित क्रांती पहिली व दुसरी, यामध्ये आपण कुठल्या पिकांवरती भर दिलेला होता, कुठले पिकं आपण विकसित करून शेतकऱ्यांना देऊन आपण उत्पन्न वाढवलेलं होतं आणि अन्न सबलीकरणाकडे आपण वळलेलो होतो. नंतर बहुविध पीक लागवडीच्या संकल्पना,
पीक लागवड व त्याचे महत्त्व, सेंद्रिय शेतीची आधुनिक संकल्पना व वर्धनक्षम कृषी उदाहरणार्थ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ह्या विषयांशी निगडीत प्रश्न असतील. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर 3.1 हा जो काही अभ्यासक्रम मुख्यचा आणि 3.2 यातील निम्मा अभ्यासक्रम हा कृषीशी निगडीत आहेत, कृषी व पर्यावरणाशी निगडीत आहे. आणि विद्यार्थ्यांना केवळ ते असं वाटत राहतं की आपण भूगोल वाचल्यानंतर आपलं त्यात मार्क्स जास्त येतील. याच्यामध्ये पुढचा जो काही टॉपिक आहे तो मृदा सॉईल, यामध्ये प्राकृतिक व रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा तयार होण्याची प्रक्रिया व घटक, खनिजे, मातीचे सेंद्रिय घटक आणि मातीची उत्पादकता कायम ठेवण्यामधील त्याची भूमिका, मातीतील आवश्यक असे वृक्ष लागवडीचे पोषक घटक. यात हा जो काही टॉपिक आता इथून सुरू होणार आहे हा कृषीशी निगडीत टॉपिक अधिक जास्त प्रमाणामध्ये. उदाहरणार्थ वृक्ष लागवडीसाठीचे पोषक घटक आणि इतर लाभदायक घटक, समस्याग्रस्त जमिनी व त्या लागवडी योग्य करण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील मृदा अपक्षरण व जमीन ओसाडण्याच्या समस्या, जल विभाजकाच्या आधारे मृदसंधारणाचे नियोजन करणे, डोंगराळ पायथ्यावरील व दरीतील जमिनीची धूप व पृष्ठवाह व्यवस्थापन त्याच्यावर परिणाम करणारे कार्यपद्धती व घटक. यात सॉईल पोल्युशनशी रिलेटेड किंवा सॉईल पोल्युशनला कारक असणारे जे काही घटक असतील त्या संदर्भातले प्रश्न येण्याची शक्यता अधिक दाट आहे. नंतर जो काही पुढचा टॉपिक येतो आहे जल व्यवस्थापन, सद्य परिस्थितीत जलसंधारणाच्या पद्धती व महत्त्व, पाण्याच्या गुणवत्तेची मानके, भारतातील नद्यांची आंतरजोडणी करणे, जो काही सध्याच्या वेळेला खूप जास्त हॉट टॉपिक आहे की नद्यांची जोडणी केली गेली पाहिजे, त्याची काय कारणं आहेत, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या पारंपरिक व अपारंपरिक पद्धती, भूजल व्यवस्थापन, तांत्रिक व सामाजिक बाबी, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या पद्धती, पाणलोट क्षेत्राची संकल्पना व पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन, कोरडवाहू जमिनीवरील शेती व त्यातील समस्या, पीक उत्पादनासंबंधात पाणी वापरायची क्षमता, जलसिंचनाचे पाणी वाहून नेण्याचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजना, ठिबक व तुषार जलसिंचन, पाणथळ मृदेचे जलनिस्सारण, कारखान्यातील दूषित पाण्याचा जमीन व पाणी यावरती होणारा परिणाम. वरच्या टॉपिकमध्ये सॉईल पोल्युशनच्या बाबतीत शेवटी बोलले गेलेले आहे. ह्या ठिकाणी वॉटर पोल्युशन म्हणजे जल प्रदूषणाशी बोलले गेले आहेत. हे जे काही दोघं टॉपिक्स ते प्रिलिमला म्हणजे पूर्व परीक्षेला सुद्धा आपल्याला असतील आणि मुख्य परीक्षेला सुद्धा असणार आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मला ह्या दोघंही सिलेबस सांगून तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास जर सोबत केला तर तुम्हाला पर्यावरण ह्या घटकामध्ये मिळणारे मार्क्स जास्त मिळतील आणि तुम्ही पोस्ट मिळवण्याकरता किंवा पद मिळवण्याच्या अधिक जवळ असणार आहात किंवा पूर्व परीक्षा पास होण्याकरता तुम्ही अधिक जवळ जाणार आहेत. आता आपण अभ्यासक्रम बघितल्यानंतर आतापर्यंत ज्या वेळेसपासून हा अभ्यासक्रम समाविष्ट केला गेलेला आहे MPSCद्वारे त्यावेळेसपासून आतापर्यंत किती प्रश्न विचारले गेलेले होते त्याकडे आपण वळूया. अभ्यासक्रम बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता वळणार आहोत MPSCच्या पूर्व परीक्षेचं जे काही विश्लेषण आहे, म्हणजेच पूर्व परीक्षेला जो काही पहिला पेपर आहे सामान्य अध्ययन क्रमांक 1 यामध्ये पर्यावरण या विषयावरती किती प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्या विश्लेषणाकडे आपण वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यात एक प्रश्न हा 2 मार्कांकरता असतो. मी तुम्हाला प्रश्नांची संख्या सांगणार आहे. प्रश्नांची संख्या गुणेला जितके प्रश्न दिले गुणेला 2 मार्क्स, म्हणजेच टोटल किती मार्कांना तो प्रश्न पर्यावरण या विषयाविषयी विचारले गेले त्यावरती आपण भर देणार आहोत. पर्यावरण या विषयावरती 2013ला हा विषय राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला समाविष्ट केला गेला. तर 2013ला ह्यात 6 प्रश्न आलेले होते. 6 प्रश्न म्हणजे ते जवळपास 12 मार्कांना विचारले गेलेले होते. 2013ला 6 प्रश्न आलेले होते. 2014ला 5 प्रश्न आलेले होते. 2015ला 4 प्रश्न आलेले होते. 2016ला 7 प्रश्न आले होते. 2017ला 6 प्रश्न आले होते. 2018ला 7 प्रश्न आले होते. 2019ला 8 प्रश्न आले होते. विद्यार्थी मित्रांनो, जर याचा एकूणच ॲव्हरेज बघितला तर जवळपास 7 ते 8 प्रश्न दरवर्षी पर्यावरण या विषयावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले जातात. म्हणजे त्याची एकूण मार्कांची जी काही शक्यता ती जवळपास 14 ते 16 मार्क्स तुम्हाला या सेक्शनमध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्र पर्यावरण या विषयाकडे दुर्लक्ष करतात कारण का त्यांना असं वाटतं की आपल्याला मार्क्स इझिली भेटतील, आपल्याला माहिती आहे की कशामुळे प्रदूषण होतं वगैरे वगैरे. परंतु हा खूप जास्त प्रमाणामध्ये सायन्स प्लस जॉग्राफीशी रिलेटेड विषय असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला अवेअरनेसपेक्षा अधिक जास्त प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन आणि नॉलेजची गरज अधिक प्रमाणामध्ये असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेला जवळपास 14 ते 16 मार्कांना असताना हा तुम्हाला पूर्व परीक्षेचा कट ऑफ कंप्लीट करण्याकरता किंवा कट ऑफच्या वरती जाण्याकरता हा विषय तुम्हाला गरजेचा आहे. जवळपास 14 ते 16 मार्कांच्या ह्या विषयाची तयारी आपण आपल्या कोर्समध्ये नक्कीच करून घेणार आहोत. MPSCच्या पूर्व परीक्षेच्या विश्लेषणानंतर MPSC पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला जी काही मुख्य परीक्षा द्यायची आहे ते मुख्य परीक्षेचं आपण विश्लेषण बघणार आहोत. मुख्य परीक्षेच्या विश्लेषणामध्ये पर्यावरण हा विषय किती मार्कांना येतो ते आपण बघणार आहोत. 2012 ते 2019 पर्यंत जवळपास राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर नंबर 1ला पर्यावरण या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेले त्याकडे आपण आता बघूया.
2012ला 12 प्रश्न विचारलेले होते. मुख्य परीक्षेला एक प्रश्न एका मार्काला असतो, म्हणून इथे 12 प्रश्न गुणिले 1 बरोबर 12 मार्क्स असतील. आणि 2012ला 12 प्रश्न विचारले होते. 2013ला 23 प्रश्न विचारले होते. 2014ला 14 प्रश्न विचारले होते. 2015ला 18 प्रश्न विचारले होते. 2016ला 14 प्रश्न विचारले होते. 2017ला 16 प्रश्न विचारले होते. 2018ला 13 प्रश्न विचारले होते आणि 2019ला 15 प्रश्न विचारले होते. जर याचा एकूणच ॲव्हरेज बघितला तर राज्यसेवा मेन्सला पेपर नंबर 1 मधील पर्यावरणीय भूगोल या विषयावरती जवळपास 15 ते 16 प्रश्न असतात. हे 15 ते 16 प्रश्न म्हणजे जवळपास 15 ते 16 मार्क्स आपल्या हातचे आहेत. म्हणजेच मला तुम्हाला याच्यात सांगायचं आहे की पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला मुख्य परीक्षेचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आपण मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमातील पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत, या घटकाकडे वळणार आहोत. तर यामध्ये आपण जे काही सिलेबसमध्ये बघितलेले टॉपिक्स होते, कृषी पारिस्थितिकी, हवामान, मृदा जल व्यवस्थापन, यामधील कृषी पारिस्थितिकी, हवामान, मृदा जल व्यवस्थापन यावरती किती प्रश्न आलेले होते त्याकडे आपण वळणार आहोत. 2012ला कृषी पारिस्थितिकी या टॉपिकवरती 1 प्रश्न आलेला होता. 2013ला 1, 2014ला 2, 2015ला 0, 2016ला 2, 2017ला 3, 2018ला 5 आणि 2019ला 2. जर आपण याचा ॲव्हरेज पकडला तर जवळपास 3 ते 4 प्रश्न कृषी पारिस्थितिकी या विषयावरती दरवेळेस मेन्सला विचारले जातात. हवामान ह्या विषयावरती 2012ला 12, 2013ला 9, 2014ला 12, 2015ला 11, 2016ला 14, 2017ला 13, 2018ला 17, 2019ला 15. जर याचा एकूण ॲव्हरेज बघितला तर 14 ते 15 क्वेश्चन्स हे हवामान या टॉपिकवरती दरवर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारले जात आहेत. मृदा या घटकाकडे वळताना 2012ला 13, 2013ला 11, 2014ला 12, 2015ला 16, 2016ला 15, 17ला 16, 2018ला 13, 2019ला 17 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे याचा जर ॲव्हरेज पकडला तर जवळपास 16 ते 17 प्रश्न दरवर्षी या विषयावरती विचारले जातात. जल व्यवस्थापन याचा जर आपण एकूण ॲव्हरेज बघितला तर समोर मी तुम्हाला तालिकेमध्ये दाखवलेलं, टेबलमध्ये दाखवलेलं आहे की 2012ला 11 प्रश्न विचारले होते, 2013ला 14 प्रश्न विचारले होते, 2014ला 15ला 5 प्रश्न विचारले होते, 2016ला 14 प्रश्न विचारले होते, 2017ला 13 प्रश्न विचारले होते, 2018ला परत त्याचा वेटेज थोडासा कमी झाला, 7 प्रश्न विचारले होते, 2019ला 11 प्रश्न विचारले होते. जर याचा एकूण ॲव्हरेज पकडला तर जल व्यवस्थापन या टॉपिकवरती 11 ते 13 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण ह्या घटकाचा जर एकूण विषय जर आपण मुख्य परीक्षेला बघितला तर 150 मार्कांपैकी 40 प्रश्न हे पर्यावरण या विषयावरती विचारले जातात. पर्यावरण त्यामध्ये कृषी आणि कृषीशी निगडीत जे काही पर्यावरण असेल त्या संदर्भातले प्रश्न आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटला तर पर्यावरण ह्या घटकावरती दोघे परीक्षा मिळून जवळपास 60 ते 65 मार्क्स आपल्याला या घटकातून विचारले जाणार आहेत. म्हणून या घटकाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या काळामध्ये आयोगाने दिलेलं सिंगल लाईन किंवा 2 लाईनमधील अभ्यासक्रम बघितला पूर्वचा, आणि मुख्यचा अभ्यासक्रम आपण बघितला. त्यानंतर आपण प्रश्नांचं विश्लेषण बघितलेलं आहे. आता आपण वळणार आहोत अभ्यासक्रमाच्या पूर्ण अभ्यासक्रम. मी तुम्हाला आता फोड करून सांगतोय की अभ्यासक्रम पूर्णपणे विस्तृतपणे सांगतो की कशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारलेले असतील. तर पर्यावरण पारिस्थितिकी हा जो काही पहिला घटक आहे अभ्यासक्रमामधील, यामध्ये पारिस्थितिकी, पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाचे स्तर, परिसंस्था, परिसंस्थेचे प्रकार, निसर्गनिर्मित व मानवनिर्मित, जमिनीवरील व पाण्यातील परिसंस्था, परिसंस्थेचे कार्य, ऊर्जा स्थानांतरण, अन्न साखळी, अन्नजाळे, पारिस्थितिकी शंकू, जैविक अंतरक्रिया, जैव भूरसायन चक्र हा टॉपिक ह्या घटकाशी निगडीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या टॉपिकवरती येणारे जे काही प्रश्न आहेत ते 2 प्रकारे असतात. एक तर यामध्ये व्याख्या विचारलेल्या असतात आणि काही कन्सेप्ट विचारलेले असतात, आणि ज्या काही सध्याच्या घडीला घडामोडी घडल्या आहेत त्या संदर्भातले प्रश्न यामध्ये असतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण वळणार आहोत पुढच्या घटकाकडे, पर्यावरणाच्या. त्या अगोदर ह्या घटकातील काही ज्या काही संज्ञा आहे त्याकडे आपण बघूया. तर मी समोर जे काही PPT-वरती फोटो दाखवले त्या फोटोमध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे अन्नसाखळी. अन्नसाखळी कशा प्रकारे कार्य करते ते दाखवलेले आहे. त्यातील जो काही बाण आहे तो ऊर्जा स्थानांतरण दाखवतो. उदाहरणार्थ, उत्पादकाकडून प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षकाकडे ऊर्जा कशा प्रकारे स्थानांतरण केलं ते दर्शवतो. तर खाली इकोलॉजिकल पिरॅमिड म्हणजे पारिस्थितिकी शंकू दाखवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पारिस्थितिकी शंकू जे काही आहेत ते 3 प्रकारचे असतात. त्यांना पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ एनर्जी अँड पिरॅमिड ऑफ बायोमास. म्हणजेच
ऊर्जेचा शंकू, जैववस्तुमानाचा शंकू आणि संख्येचा शंकू अशा 3 प्रकारचे पिरॅमिड्स पारिस्थितिकीमध्ये आहेत. ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपण ज्यावेळेस डिटेल कोर्स अभ्यासतो त्यावेळेस मी तुम्हाला ते शिकवलंच, परंतु मला एक समजावं म्हणून मी हे 2 कन्सेप्ट त्यातले आणलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो काही कन्सेप्ट आहे ते बायो जिओ केमिकल सायकल म्हणजे जैव बुरसायन चक्र, त्यातील एक सायकल जलचक्राचा फोटो आपल्याला समोर दिसत आहे. त्यामध्ये कशा प्रकारे जलचक्र कार्य करते दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल, सल्फर सायकल ह्या सगळ्या सायकल्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या घटकामध्ये. पुढच्या घटकाकडे आपण वळण्याच्या अगोदर पारिस्थितिकी ज्या 2 घटकांवरती आधारित आहेत ते म्हणजे जैविक घटक व अजैविक घटक. मी समोर माझ्या PPT मध्ये दर्शवलेले आहेत. जैविक घटक म्हणजे काय, अजैविक घटक म्हणजे काय, याचं वर्गीकरण आपल्याला असतं. हे स्पेसिफिकली पारिस्थितिकी ज्या 2 घटकांवरती अवलंबून आहे ते 2 घटक म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक. त्यानंतर आपण वळूया आपल्या अभ्यासक्रमातील पुढच्या प्रकाराकडे, पुढच्या घटकाकडे, पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे हवा प्रदूषण. कशा प्रकारे आता सध्याच्या घडीला हवा प्रदूषित झालेली आहे किंवा जगभरातले किती शहरं भारतातील प्रदूषित आहेत हे आपण अभ्यासलेलं असेल किंवा करंटशी रिलेटेड जो काही टॉपिक असेल त्यामध्ये विचारलं जाईल. हवा प्रदूषण. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो काही स्मॉग किंवा धुरके ज्याला म्हणतात, स्मोक प्लस फॉग, त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. नंतर फ्लाय ॲश जी काही औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून बाहेर फेकली जाते त्या फ्लाय ॲश करता गव्हर्नमेंटची किंवा स्पेसिफिकली महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची काय काय धोरणं आहेत, पॉलिसी आहेत, त्याला म्हणतात फ्लाय ॲश पॉलिसी. त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. नंतर इंडोर एअर पोल्युशन म्हणजे घराच्या आतमध्ये होणारं हवेचं प्रदूषण कुठलं आहे त्या बाबतीमध्ये आपण अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ आपण जो काही देवासमोर जी काही उदबत्ती लावतो ते सुद्धा एक प्रकारचं इंडोर एअर पोल्युशन आहे. नंतर आपण जो काही डिओ स्प्रे करतो रोज सकाळी घराच्या बाहेर पडत असताना किंवा ज्यावेळेस कधी आपण कुठे कार्यक्रमाला जात असतो त्यावेळेस स्प्रे करतो ते सुद्धा एक प्रकारचं इंडोर एअर पोल्युशन आहे. त्याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. नंतर पाण्याचं प्रदूषण कशा प्रकारे घातक आहे, पाण्याच्या प्रदूषणाद्वारे कशा प्रकारे आजार पसरतात त्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर ध्वनी प्रदूषण. आपल्याकडील मोस्ट ऑफ दी शहरांमधील आता सध्याच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे जो आपल्याला त्रासदायक आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषण. नंतर मृदा प्रदूषण. त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. मोस्ट ऑफ दी ठिकाणी आपण चेर्नोबिलची दुर्घटना अभ्यासलेली असेल किंवा अलग अलग ठिकाणी जे काही स्फोट केले जातात त्यातून होणारे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन प्लस आता सध्याच्या वेळेला आपण जे काही इलेक्ट्रॉनिक साधनं वापरतो त्यातून होणारं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आपल्याला अभ्यास आहे. त्याचा मानवावरती, पर्यावरणावरती कशा प्रकारे त्या संदर्भातील धोके ते आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आपण बाहेर खूप साऱ्या प्रमाणात बाहेर फेकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा प्रत्येकाने आतापर्यंत कमीत कमी 2 ते 3 मोबाईल चेंज केलेले आहेत. तर आपला पहिल्या मोबाईलचं काय झालेलं आहे याचा विचार करून बघा. तो कुठेतरी अडगळीत पडलेला असेल किंवा कुठेतरी त्यांनी वेस्ट क्रिएट केली असेल जी पर्यावरणाकरता धोका निर्माण झालेला आहे. सॉलिड वेस्ट घन कचरा व्यवस्थापन सध्याच्या घडीला खूप जास्त प्रमाणामध्ये या बाबतीमध्ये चर्चा केली जाते. विविध प्रकारचे शहरं याच्याकरता खूप प्रसिद्ध आहेत की कशा प्रकारे तिथे कचरा कुंडींच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की घन कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे आपल्याला करावं लागणार आहे. आणि आता सध्याच्या घडीला आपण ज्यावेळेस आता लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे किंवा लॉकडाऊनचा कालखंड चाललेला आहे त्या काळामध्ये पुष्कळशा ठिकाणी तुम्ही बघत असाल की अलग अलग शहरांना फोटो येतात की आता आमच्या शहरामधून हिमालयाची शिखरं दिसायला लागली किंवा आमच्याकडची हवा इतकी शुद्ध झाली की आता दूरवर दिसणारे नैसर्गिक सौंदर्य स्थानं आम्हाला दिसायला लागलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या घटकामध्ये आपण मानवाने पर्यावरणावरती कशा प्रकारे इम्पॅक्ट केलेला आहे त्याचाच अभ्यास करायचा आहे आणि त्या संदर्भातले धोके मानव, प्राणी, कृषी या संदर्भातले काय काय धोके निर्माण झालेत ते बघायचं आहे. आणि त्यानंतर एखादा प्रकल्प सुरू होण्याच्या अगोदर पर्यावरणीय आघात मूल्यमापन म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करावं लागतं. त्या संदर्भातला अभ्यास सुद्धा आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. पुढे जाणार आपण पर्यावरणीय प्रदूषणानंतर जैवविविधता. तर विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधता संवर्धनाकरता विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत ऐकलेले असतील किंवा काही प्राणी आता सुद्धा आपली पृथ्वी सोडून आपल्याला बाय बाय करून निघून गेलेले आहेत. ते कशामुळे निघून गेले आहेत त्याचा सगळा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. त्याचं नाव आहे त्या टॉपिकचं जैवविविधता संवर्धन किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. तर जैवविविधता संवर्धन यामध्ये गव्हर्नमेंटने काय काय प्रकल्प राबवलेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्लस इन सिटू आणि एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणजे स्वस्थानी व परस्थानी संवर्धन कशा प्रकारे केलं जातं त्याच्या काय काय मेथड्स आहेत, पद्धती ते आपल्याला अभ्यासायच्या आहेत. नंतर वर्ल्ड हॉटस्पॉट कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाची संस्था आहे जी वर्ल्ड हॉटस्पॉट डिक्लेअर करते. ती कशा प्रकारे डिक्लेअर करते त्याचे काय काय नॉर्म्स आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. नंतर भारतातील जैवविविधता, भारतातील वन्य प्राणी, रेड डाटा बुक, IUCN क्लासिफिकेशन,
मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट, मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की मानव आणि वन्य प्राणी संघर्ष होत असतो, आणि दरवेळेस आपण असं म्हणतो की वन्य प्राणी आपल्यापर्यंत आला की आपण वन्य प्राण्यांपर्यंत गेलो, हा संशोधनाचा विषय. परंतु मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट आणि त्यातून होणारे जे काही प्रकार आपल्या समोर येतात की ह्या संघर्षातनं निर्माण होणारे प्रश्न, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतातील वनस्पतींमध्ये विविधता, नंतर इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस म्हणजे इतर देशांमधनं घुसखोरी केलेले जे काही वनस्पती किंवा प्राणी आहेत, ज्यांनी आपल्या इथे असणाऱ्या ज्या मूलस्थानी इथे असणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांना त्रास निर्माण झाला आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ जर आपण याच्यात बघितलं तर पाथेनियम ग्रास, जे बाहेरून आपल्याकडे आलं आणि आपल्या शेतीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे, किंवा गप्पी मासे, किंवा आपण या बाबतीमध्ये स्पेसिफिकली घाणेरी किंवा इतर स्वरूपाचे काही वनस्पती ज्या बाहेरून आलेल्या आहेत, किंवा ऑस्ट्रेलियन बाभूळ, ह्या आपल्या येथील वनस्पतींना किंवा प्राण्यांना जो काही त्रास निर्माण झालेला आहे त्याचा आपल्याला अभ्यास इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस या टॉपिकमध्ये करायचा आहे. नंतर इन्सेक्टिव्हरस प्लांट्स, जे काही असे वनस्पती की ज्या कीटकभक्षी, त्याचा अभ्यास करायचा आहे. मी समोर माझ्या पीपीटीमध्ये सुद्धा कीटकभक्षी वनस्पती दर्शवलेली आहे. नंतर मेडिसिनल प्लांट्स, मोस्ट ऑफ दी आयुर्वेदामध्ये मेडिसिनल प्लांट्सचा उपयोग होतो. तर कुठल्या कुठल्या वनस्पतींपासून काय काय प्रकारचे घटक आपल्याला मिळतात की आपल्या शरीराकरता उपयुक्त आहे, आपल्या आरोग्याकरता उपयुक्त आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे मेडिसिनल प्लांट्सच्या टॉपिक्समध्ये. अशा प्रकारे ह्या टॉपिकमध्ये हे सदरू टॉपिक्स आपल्याला किंवा उपघटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, समोरच्या माझ्या पीपीटीवरती मी तुम्हाला दर्शवलेलं आहे की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कशा प्रकारे केलं जातं, इन सिटू आणि एक्स सिटू, त्याच्या पद्धती काय काय आहेत ते समोर दर्शवलेलं आहे. नंतर भारतामध्ये जैवविविधता कशा प्रकारे आहेत, फ्रॉम जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी कशा प्रकारे जैवविविधता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण त्याची काळजी घेतो का नुकसान पोहोचवतो, आपला अभ्यास करायचा आहे. नंतर कुठले कुठले प्रकल्प आपल्याकडे आहेत, त्या प्रकल्पांचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. नंतर प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क, प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क म्हणजे संरक्षित ठिकाणं कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, तर वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि नॅशनल पार्क म्हणजे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की किती अभयारण्य भारतात आणि महाराष्ट्रामध्ये, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान याच्यातला फरक काय आहे. सगळ्यांना असं वाटतं की सँच्युरी आणि नॅशनल पार्क एकच आहे, असं विद्यार्थी मित्रांनो असं नाही आहे. तर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये फरक आहे. नंतर कॉन्झर्वेशन रिझर्व म्हणजे संवर्धन राखीव क्षेत्र, आणि कम्युनिटी रिझर्व्स म्हणजे स्पेसिफिकली समाज राखीव क्षेत्र, यातील काय फरक आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर सॅक्रेड ग्रुव्ज ऑफ इंडिया, त्याला देवराई आपण असं म्हणतो, त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर मानव आणि जीवावरण, मॅन अँड बायोस्फिअर, ही जी काही योजना युनेस्कोनं आणली त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर जीवावरण राखीव क्षेत्र आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा ठिकाणे, अभ्यास आपल्याला ह्या घटकांमध्ये करायचा आहे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, यामध्ये कन्झर्वेशन एफर्ट्स म्हणजे संरक्षणाकरता आपण काय काय प्रयत्न केलेले आहेत त्याचा आपल्याला अभ्यास ह्या घटकात करायचा आहे. उदाहरणार्थ आपण कुठले कुठले प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत, एक्झाम्पल प्रोजेक्ट लायन किंवा सिंह प्रकल्प, प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट व्हल्चर, प्रोजेक्ट स्नो लिओपॉड, प्रोजेक्ट हंगुल, सी टर्टल प्रोजेक्ट, गेंडा प्रकल्प आणि गँगेस डॉल्फिन म्हणजे गंगेमध्ये सापडणारे जे काही डॉल्फिन त्यांना वाचवण्याकरता आपण काय काय प्रयत्न केलेले आहेत त्या बाबतीमधला अभ्यास आपल्याला ह्या घटकात करायचा आहे. त्यानंतर जे काही क्लायमेट चेंज आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये म्हटलं आहे पूर्वच्या, क्लायमेट चेंज म्हणजे वातावरण बदल, आणि ज्या बाबतीमध्ये आपण रोज दिवसभरामध्ये कमीत कमी 1-2दा तरी चर्चा करत असतो स्वतःशी किंवा मित्रांशी की अरे किती वातावरणामध्ये बदल घडलेला आहे. तर क्लायमेट चेंज करता काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना काय आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट ही संकल्पना काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस, कार्बन इमिशन, ॲसिड रेन, ओझोन डिप्लिशन, नंतर जागतिक वातावरण बदलाचा भारतावरती होणारा परिणाम म्हणजे इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इंडिया, ॲग्रिकल्चर शेतीवरती होणारा परिणाम, वॉटर ट्रेस पाण्याचा जो काही ताण निर्माण झालेला आहे, नंतर सी लेवल राईज हेल्थवरती काय परिणाम झाला आणि जैवविविधतेवरती परिणाम काय झालेला आहे क्लायमेट चेंजचा भारताच्या संदर्भामध्ये, जगाच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे ह्या घटकामध्ये. पुढे आपण जाणार अभ्यासक्रमामध्ये. त्या अगोदर ग्रीन हाऊस संकल्पना काय त्या संदर्भातला एक फोटो दर्शवलेला आहे. तर ग्रीन हाऊस गॅसेस काय असतात, ग्रीन हाऊस कन्सेप्ट काय ते दर्शवू आपण. पुढे जाणार आपण याच घटकामध्ये कार्बन सिक्विस्ट्रेशन, कार्बन सिंक, कार्बन क्रेडिट, कार्बन टॅक्स
ह्या 4 संकल्पना दरवर्षी आयोगाने विचारलेल्या आहेत. UPSCच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये बोलूया आपण. MPSCला सुद्धा यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत की कार्बन सिक्वेस्ट्रेशन, कार्बन सिंक, कार्बन क्रेडिट आणि कार्बन टॅक्स. तर हे जे काही समोर 4 दर्शवलेले आहेत या बाबतीमध्ये नेहमी डेफिनेशन किंवा कन्सेप्ट, संज्ञा किंवा व्याख्या स्वरूपातच प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचा आपल्याला अभ्यास व्यवस्थितरित्या आपल्या तयारीच्या दरम्यान करायचा आहे. पुढे जाणार आपण वातावरण बदल करता कुठल्या कुठल्या संस्था काम करतात, त्याला म्हणतात क्लायमेट चेंज ऑर्गनायझेशन. त्या संस्थांचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. त्यामध्ये UNFCCC, क्योटो प्रोटोकॉल, अलग अलग प्रकारचे प्रोटोकॉल म्हणजे स्पेसिफिकली करार तयार केले गेलेले आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. क्योटो प्रोटोकॉल, बाली मीट, कोपनहेगन समिट, कॅन्कुन समिट, डर्बन समिट, रेड अँड रेड प्लस आणि IPCC या सगळ्या संघटनांचा करारांचा आपल्याला अभ्यास ह्या घटकामध्ये करायचा आहे. पुढे जाणार आपण नंतर करारानंतर अलग अलग प्रकारचे कन्व्हेन्शनसुद्धा तयार केले गेले आहेत. त्यामध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, स्टॉकहोम कन्व्हेन्शन, बेसल कन्व्हेन्शन, बॉन कन्व्हेन्शन, बार्सिलोना कन्व्हेन्शन, बेन्झिन कन्व्हेन्शन, रामसर कन्व्हेन्शन, नागोया प्रोटोकॉल आणि साइट्स असे अलग अलग प्रकारचे करार आणि संज्ञा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. समोर मी माझ्या PPTच्या बाजूला अलग अलग प्रकारचे पर्यावरणीय संस्थांचे लोगो दर्शवलेले आहेत. त्यावरती सुद्धा प्रश्न हमखास प्रिलिम किंवा मेन्सला विचारला जातो. पुढे जाणार आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये यामध्ये आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेकरता पर्यावरणीय संदर्भातील काही कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. आता कायद्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची LLB वगैरेची परीक्षा द्यायची नाही, परंतु आपल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेकरता जे काही जुजबी ज्ञान आपल्याला कायद्यांचं असायला हवं त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातील. ते ॲक्ट अँड पॉलिसी त्या संदर्भात विचारले जातील. त्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाईल. नंतर पर्यावरण संरक्षण कायदा 1986, राष्ट्रीय वन धोरण 1988, राष्ट्रीय वन धोरण 1952, जैवविविधता कायदा 2002, कोस्टल रेग्युलेशन झोन जे काही तयार केले गेले त्या संदर्भात कोस्टल रेग्युलेशन झोन 1, 2, 3, 4 मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कामांना परमिशन दिली गेली आहे त्या संदर्भात प्रश्न विचारलेला असेल. नंतर जे काही हरित लवाद स्थापन केले गेले राष्ट्रीय हरित लवाद त्या संदर्भात प्रश्न असेल, इज कॉल्ड नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल. नंतर शेड्यूल्ड ट्राईब अँड अदर फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट 2006 म्हणजेच आदिवासी जमाती आणि इतरांचे वन हक्क कायदा 2006 जो काही कायदा केला त्या संदर्भात प्रश्न असतील. नंतर कॅम्पा हा एक फंड आहे, तो फंड त्या संदर्भातल्या ह्या संस्थेसंदर्भात किंवा या फंड संदर्भात प्रश्न विचारले जातील. नंतर सामाजिक वनीकरण, सोशल फॉरेस्ट्री, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, संयुक्त वन व्यवस्थापन म्हणजे काय असते या संदर्भात प्रश्न असतील. नंतर इकोमार्क, ज्या प्रकारे आपल्याकडे ॲग मार्क आहे, ISI मार्क आहे, नंतर हॉलमार्क आहे सोन्याच्या दागिन्यांकरता, त्याचप्रमाणे पर्यावरणीय वस्तूंवरती इकोमार्क असणारे तुम्ही माझ्या PPTच्या बाजूला दर्शवलेला आहे इकोमार्क त्या संदर्भात प्रश्न असतील. नंतर मँग्रोव्ह फॉर फ्युचर, कांदळवने किंवा खारफुटी वनांसंदर्भातले प्रश्न असतील. कांदळवने किंवा खारफुटी वनेचा आपल्या भविष्यावरती होणारा परिणाम, मानवावरती होणारा परिणाम, ते कशाकरता आवश्यक आहेत, ते कशा प्रकारे तोड केले जाते त्या संदर्भात प्रश्न असेल. नंतर नॅशनल गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटी, राष्ट्रीय गंगा प्राधिकरण या संदर्भात सुद्धा प्रश्न असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मी तुम्हाला इथे विस्तृतपणे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. नंतर आपण विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये आतापर्यंत पर्यावरणातील प्रिलिम आणि मुख्य परीक्षेला काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणजे किती किती प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण बघितलेले आहेत, त्याचं ॲनालिसिस आपण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता वळणार आहोत की पर्यावरण या विषयावरती आतापर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आतापर्यंत ज्या ज्या झालेल्या परीक्षा त्यामध्ये पर्यावरणाचे काय काय प्रश्न विचारले गेले त्याकडे आपण वळूयात. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न, जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे 2011 खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो? आणि पर्याय होते USA, रशिया, भारत आणि चीन. तर अधिक जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर कितवा आहे, जगामध्ये सर्वात अधिक जास्त प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन करणारा देश कुठला आहे या संदर्भातला हा प्रश्न विचारलेला होता आणि त्यात 4 ऑप्शन दिले होते. हा प्रश्न समोर जो काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हा फॅक्च्युअल डेटा आणि या बाबतीमध्ये तुम्हाला परफेक्टली माहीत असायला हवं, त्याच्यात तुम्ही गेस मार्किंग करू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात त्या संस्थेने विचारल्याप्रमाणे किंवा त्या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार कुठला देश 1 नंबरला होता त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया.
पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले तो क्रम सांगा. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये सांगितलं होतं की संवर्धनाचे जे काही प्रकल्प सुरू केले गेले त्याचा क्रम हा नक्कीच विचारला जाईल. त्या क्रम लक्षात ठेवा, या संदर्भात प्रश्न असतील. तर समोर स्क्रीनवरती तुम्हाला सिंह प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प, मगरमच्छ पैदास प्रकल्प, गेंडा संवर्धन प्रकल्प असे 4 प्रकल्प दिलेले आहेत. त्याचा क्रम लावा विचारलेला आहे. तर मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याकडे सर्वात प्रथम व्याघ्र प्रकल्प सुरू झालेला आहे आणि तुम्ही लगेच ऑप्शन नंबर 1 किंवा 3 वरती कॉन्सन्ट्रेट कराल किंवा त्यापैकी एक उत्तर शोधाल. परंतु विद्यार्थी मित्रांनो असं नसून या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर आहे. आपल्याकडे अगोदर सर्वात प्रथम 1972 साली सिंह प्रकल्प सुरू केला गेला होता. त्यानंतर 1973ला व्याघ्र प्रकल्प सुरू केला गेला आणि बाकीचे प्रकल्प त्यानंतर सुरू झालेले आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबर आहे. पुढे जाणार, तृणभक्षकांच्या तुलनेमध्ये मांसभक्षकांमध्ये 1 दात अनुकुचीदार असतात, ब आतडे अखूड असते. वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे? फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब, दोन्ही नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, जे मांसभक्षी प्राणी ज्याला कार्निवोरस असं म्हटलं जातं, ते कार्निवोरस ॲनिमल्स जे काही आहेत त्यांचे दात अनुकुचीदार असतात, कारण का त्यांना जे काही मांस आहे ते फाळून खावं लागतं, त्याकरता दात अनुकुचीदार असतात. हे ऑप्शन करेक्ट आहे. अ करेक्ट आहेत. ब कडे वळूया. आतडे अखूड असते. हो विद्यार्थी मित्रांनो, जे मांसभक्षी प्राणी आहे त्यांचं आतडं अखूड असतं. त्याचं कारण काय? तृणभक्षकांच्या तुलनेमध्ये मांसभक्षकांचं आतडे अखूड असतं. तृणभक्षकांचं आतडे हे खूप मोठं असतं. त्याचं कारण असं आहे, जे काही अन्न त्यांनी खाल्लेलं आहे ते अन्नाचं पचन हळूवार होत असतं आणि त्या अन्नामध्ये असणारे कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, खनिजे याचं पचन होण्याकरता वेळ अधिक लागतो. म्हणून तृणभक्षकांच्या आतड्यांमध्ये अन्न अधिक काळ पडून राहायला आवश्यक असतं. परंतु मांसभक्षकांच्या आतडे हे छोटे असण्याचं कारण काय की त्यांच्या आतड्यांची रचना तशी केलेली असते की त्यांनी खाल्लेलं वेज असेल किंवा मांस असेल ते खाल्ल्यानंतर ते लगेच पचतं आणि ते लगेच बाहेर फेकलं जातं आणि म्हणून त्यांचं आतडं अखूड असतं. आणि म्हणून येथील या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब दोन्ही असून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढे जाणार आपण. 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुंटलँड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते? आपले पर्यावरण, आपले समान भविष्य, शाश्वत विकास, आपला एक उपग्रह पृथ्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, 1987 साली ब्रुंटलँड अहवाल आलेला होता आणि त्या अहवालाचं शीर्षक असं होतं, अवर कॉमन फ्युचर, म्हणजे आपले समान भविष्य. ऑप्शन नंबर 2. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही 3 प्रश्न दाखवले पर्यावरणाचे, त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आलेलं असेल की ते अलग अलग सेक्शन्सवरती प्रश्न विचारलेले आहेत. काही कन्सेप्ट बेस्ड आहेत, काही टायटल बेस्ड आहेत, काही डेफिनेशन बेस्ड आहेत. म्हणून आपल्याला ह्या विषयाचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून. पुढे जाणार आपण. आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात. दसरा हा सण असून दसऱ्याच्या दिवशी आपटा या वृक्षाची पानं दिली जातात किंवा शमी त्याला असं म्हटलं जातं, शमी या वृक्षाची पानं दिली जातात. तर आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात. आपट्यांच्या पानांपेक्षा कांचनची पाने, मग तिचं डिस्क्रिप्शन विचारलं की ती पानं कशी असतात? आकाराने लहान असतात, स्पर्शास वृक्ष असतात. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ, ब, दोन्ही अ आणि ब, दोन्ही नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला यात कांचनचे पान काय आहे तो कांचन वृक्ष बघितलेला पाहिजे आणि तुम्ही शमी वृक्ष सुद्धा बघितलेला पाहिजे. तर शमी वृक्षाची जी काही पानं आहेत ती छोटी असतात. कांचनची पाने हे शमी वृक्षापेक्षा मोठी असतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 मध्ये जे काही म्हटलंय, कांचनची पाने आकाराने लहान असतात, नाही. कांचनची पाने ही आकाराने मोठी असतात आणि स्पर्शास वृक्ष असतात, नाही. जर तुम्ही शमी वृक्षाचं किंवा आपट्याचं पान जर मागच्या बाजून बघितलं तर रफ लागेल किंवा वृक्ष लागेल. परंतु कांचनची पानं ही जर मागच्या बाजूने किंवा वरून हात लावला तर ती सॉफ्ट म्हणजे मृदू स्वरूपाची असतात. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दोन्हीही नाहीत. पुढे जाणार आपण. खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते कोणते दुष्परिणाम आहेत? श्रवण क्षमता आंशिक कमी होते, पुनरुत्पादन यंत्रणेवरती वाईट परिणाम होतो, गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्यावर परिणाम होतो, उच्च रक्तदाब निर्माण होतो. तर अ उत्तर बरोबर आहे. अ उत्तर सगळ्याच ऑप्शनमध्ये आहे. आपण ब कडे जाऊया. ब ऑप्शन्स, चला त्या बाबतीमध्ये तुम्हाला असं असेल की नाही पुनरुत्पादन यंत्रणेवरती किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती कसा वाईट परिणाम होईल?
तर ठीक आहे, त्याला आपण 2 मिनिटाचा थांबूया. क ऑप्शनकडे जाऊया. गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. हो, अधिक जास्त आवाज जर ऐकला तर गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून क ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे, त्या ठिकाणी उत्तर आहे. म्हणून 3 नंबरचं जे काही ऑप्शन आहे अ ब ड ई ते कॅन्सल होईल, कारण की ते क ऑप्शन नाही. क ऑप्शन बरोबर आहे. 2 नंबरमध्ये जा. 2 मध्ये क ऑप्शन आहे, 1 नंबरमध्ये आहे आणि 4 नंबरमध्ये क ऑप्शन आहे, पण 3 नंबरचं ऑप्शन उडालेलं आहे. पुढे जाऊ आपण. मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्यावर परिणाम होतो. हो, अधिक जास्त आवाज जर आपल्या कानावरती पडत राहिला तर आपली विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावरती परिणाम होत असतो. म्हणून ड ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. मग ज्या ठिकाणी अ क ड आहे ते उत्तर बरोबर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 1 सुद्धा उडाला, 3 ऑप्शन नंबर उडालेला आहे. आता ऑप्शन फक्त 2 आणि 4 शिल्लक राहिले. नंतर उच्च रक्तदाब निर्माण होतो. हो, अधिक जास्त प्रमाणात आवाज जर ऐकला किंवा जर अधिक जास्त मोठ्या प्रमाणात बोलला तर उच्च रक्तदाब निर्माण होत असतो. म्हणजे अ क ड ई ज्या ठिकाणी तिथे उत्तर आहे. परंतु मग ब चं काय, तर ब ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अधिक जास्त प्रमाणात जर आवाज होत राहिला किंवा ध्वनी प्रदूषणाचा असा एक परिणाम आहे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती किंवा पुनरुत्पादन यंत्रणेवरती याचा वाईट परिणाम होत असतो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब क ड ई सर्व बरोबर उत्तर आहे. आपण आपले जे काही सिलेबस बघितला त्या सिलेबसमध्ये आपण मेडिसिनल प्लांट्स अशा प्रकारच्या एका घटकाचा सुद्धा आपण उल्लेख केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, समोर राज्यसेवेच्या परीक्षेला विचारलेल्या प्रश्नाचा तुम्हाला मी समोर दर्शवलेला आहे. इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते ते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? आणि ऑप्शन दिलेत प्लॅन्टागो ओव्हाटा, पोंगामिया पिन्नाटा, उजेनिया उजेनेसिस, ऑसिमम सॅन्क्टम. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑसिमम सॅन्क्टम म्हणजे तुळस असते लक्षामध्ये. तर तुळस काही पोटविकारांवरती वापरली जात नाही. मला हा प्रश्न तुम्हाला दर्शवत असताना हेच सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूला जे काही आपण औषधी वनस्पती वापरत असतो त्या औषधी वनस्पतींचं नाव तिथे विचारलं जात असतं. मग तुम्ही म्हणाल की हो, लगेच आम्ही उत्तर सांगू शकतो सर की हां, खोकला आल्यानंतर आम्ही अळूसा वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा काही कुठल्याही प्रकारच्या ग्रुप डी किंवा त्यापेक्षा खालच्या थराकरता घेतली जात नाही. ही राज्यसेवेतील परीक्षा असल्यामुळे आणि क्लास 1 आणि क्लास 2 प्रदानकर्ता असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्या वनस्पतीचं सायंटिफिक नाव विचारलं जाईल. जे समोर दर्शवलेलं आहे, हे समोर दर्शवलेले जे काही आहे ते सायंटिफिक नाव आहेत. प्लॅन्टागो ओव्हाटा, पोंगामिया पिन्नाटा, उजेनिया उजेनेसिस, ऑसिमम सॅन्क्टम. या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचा पर्याय प्लॅन्टागो ओव्हाटा आहे. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडलेली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता लॉकडाऊनचा कालखंड चालू असताना रामायण किंवा महाभारत नक्कीच बघितलेलं असेल. जे तुम्ही लहानपणी बघितलेलं नसेल किंवा त्यावेळेस एखाद्यावेळेस मे बी काही लोकांचा जन्मसुद्धा आलेला नसेल ज्यावेळेस ते दूरदर्शनशी प्रक्षेपित केलं गेलं, पण तुम्ही यावेळेस रामायण बघितलेलं असेल. तर आता एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की आता सर, आता प्रश्न विचारलेल्या परीक्षेमध्ये तर आता काय मी रामायण आणि महाभारत वाचत बसायचं आहे का? काही आवश्यकता नाही वाचत बसण्याची किंवा ते रामायण महाभारत बघण्यासुद्धा काही आवश्यकता नाही. तुमची इच्छा असेल, तुमच्या आवडतं बघा. मग या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं? तर आता आपण बघूया कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती. ऑप्शन्स आहेत कस्तुरी मृग, काळवीट, चितळ, चिंकारा. जर तुम्ही त्याचं ऑप्शन बघितलं मस्क डिअर, ब्लॅक बक, स्पॉटेड डिअर आणि इंडियन गॅसेल, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचं ऑप्शन चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर. आता स्पॉटेड डिअर, आता तर तुम्ही 4ही प्राणी बघितले, कस्तुरी मृग, काळवीट, चितळ आणि चिंकारा, त्यातला सर्वात सुंदर जो काही आहे तो चितळ किंवा स्पॉटेड डिअर. आता ह्या हरणाचे कातडे जे काही ते दिसायला एकदम सुंदर आहे आणि म्हणून त्याची भुरळ पडलेली होती आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. स्पॉटेड डिअर आणि त्याच्या कातड्याकरताच त्याची शिकार केली जाते. आला विद्यार्थी मित्रांनो लक्षात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर चितळ किंवा स्पॉटेड डिअर असे आहे. पुढे जाणार यादी क्रमांक 1 व यादी क्रमांक 2 याची जोडणी करून दिलेल्या अंक प्रणालीतील अचूक उत्तर शोधून काढा. आता इथे विविध प्रकारचे ते काही गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, CFC, हे अलग अलग वायू दिलेले आहेत. ते वायू कुठून बाहेर फेकले जातात किंवा उत्सर्जन होतं त्याची एक यादी बाजूला दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, CFC. तर कार्बन डायऑक्साईड नेहमी बाहेर पडत असतो. निर्वनीकरण, मिथेन, भात शेती किंवा सखोल पशुपालन, म्हणून बीचं ऑप्शन जिथे 4 आहे ते उत्तर नक्कीच आहे. नायट्रस ऑक्साईड, नायट्रोजन खताचा वापर, पशूंचे टाकाऊ पदार्थ, सीचं 1 ज्या ठिकाणी तिथे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 2 नंबरचं ऑप्शन जे काही त्याचं उत्तर आहे.
मी आतापर्यंत तुम्हाला सिलेबसमधील अलग अलग प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेत त्याचं एक प्रेझेंटेशन समोर दर्शवलेलं आहे. यावरून आपल्याला अभ्यासाच्या सखोलतेचं आकलन होईल. पुढे जाणार आपण खालीलपैकी हरितगृह वायूंमध्ये टिंब वायूचं प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या 700 पार्ट्स पर बिलियन पासून आता 1750 पार्ट्स पर बिलियन पर्यंत वाढलेले आहे. असा वायू कुठला? तर विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांती होत असताना सर्वात जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर होत असतो आणि ऊर्जा निर्माण करण्याकरता आपल्याला एकतर कोळसा जाळावा लागतो, पेट्रोल डिझेल जाळावं लागतं किंवा विद्युत निर्मिती करावी लागते. म्हणून या प्रश्नाचं समर्पक उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईडच्या औद्योगिक क्रांतीचा हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे की औद्योगिक क्रांतीनंतर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आपण. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोजन, वरीलपैकी एकही नाही. तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. 6 वायू हे हरितगृह वायू आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. खालीलपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास या संकल्पनेअंतर्गत 1 तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी अंमलात आली? मुंबई, सिडनी, पर्थ, लंडन. तर दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सिडनी अवर नावाचा कार्यक्रम सुरू केला जातो. यामध्ये रात्री 8 ते 9च्या दरम्यान 1 तास दिवे आणि सगळेच आपले इलेक्ट्रिकल साधनं बंद करून आपण वीज वाचवतो आणि त्यातून कोळशाचं उत्पादन तेवढं थांबेल आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी प्रमाणामध्ये होईल. याकरता दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सिडनी अवर नावाचा कार्यक्रम साजरा केला होतो आणि याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन सिडनी अवर. कोळशाच्या खाणीतील कोणता टाकाऊ घातक प्रदूषक पाण्याचा जळपणा वाढण्यास कारणीभूत आहे? विद्यार्थी मित्रांनो, सायन्सचा अभ्यास करत असताना तुम्ही सुफेन पाणी आणि दुष्फेन पाणी असं अभ्यासलेलं असेल. त्यातलं दुष्फेन पाणी म्हणजे टोटल हार्डनेस ऑफ वॉटर, पाण्याचा जळपणा करता असा कुठला टाकाऊ पदार्थ आहे की तो कोळशातून बाहेर पडत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे सल्फ्युरिक आम्ल, पर्याय क्रमांक 3. काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोळशामध्ये तो जळपणा वाढण्यास कारणीभूत असेल, परंतु असं नसून सल्फ्युरिक आम्ल, सल्फ्युरिक ॲसिड हे याचं सुयोग्य उत्तर आहे. जसे कार्बन डायऑक्साईडचे आकाशातील प्रमाण वाढते, उष्णता वाढते व त्यामुळे काय घडेल? आता हा प्रश्न जर तुम्ही मराठीमध्ये वाचला तर खूप साऱ्या जास्त प्रमाणामध्ये त्याची प्रमाण भाषा वापरली गेलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय काय घडलेलं आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. का क्लायमेट चेंज झाल्यामुळे काय काय घडलं त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. वातावरणीय पट्टे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे सरकतील व वृक्षवल्ली विषुववृत्तापासून दूर जातील. किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील व तद्वतच रोगराई वाढेल. हो, आता बघा, ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजच्या परिणामामुळे आता सध्याच्या घडीला मॉस्किटो याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर, सुयोग्य उत्तर जे काही ते पर्याय क्रमांक 3 अ आणि बी, अ आणि ब हे असून वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पुढे जाणार आपण. कोणत्या झाडाचे लाकूड आग पेट्यांच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? सागवान, साल, पॉप्लर, निलगिरी. विद्यार्थी मित्रांनो, आगपेट्या तुम्ही बघितल्या असेल नक्कीच, आणि त्या आगपेट्यांचं लाकूड कुठलं वापरलं त्या संदर्भातला प्रश्न आहे. तर याचं उत्तर सागवान असू शकत नाही, साल असू शकत नाही, कारण का खूप जास्त प्रमाणामध्ये हे महागडे लाकूड आहेत आणि ते आगपेट्यांच्या काड्या तयार करण्याकरता वापरलं जात नाही. निलगिरीसुद्धा वापरला जात नाही. निलगिरी हे कागद तयार करण्याकरता वापरला जातो. नंतर निलगिरीचा उपयोग विविध प्रकारचे ऑइल्स, तेल काढण्याकरता केला जातो. सागवान आणि सालाचा उपयोग फर्निचर तयार करण्याकरता केला जातो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पॉप्लर हे आहे. पुढे जाणार. गेंड्याचा शिंगाचा प्रमुख औषधयुक्त उपयोग काय समजला जातो? आपण अगोदर अभ्यासलं की गेंडा संवर्धन प्रकल्प आपण सुरू केलेला आहे आणि गेंड्याचा गेंडा आपल्याला वाचवायचा आहे. गेंडा वाचवायचा कशा करतात? तर गेंड्याचा खूप जास्त प्रमाणात शिकार केली गेली आहे. गेंड्याचा शिंग जे काही आहे ते गेंड्याचा शिंगाच्या बाबतीमध्ये अशी एक अंधश्रद्धा आहे की गेंड्याचा शिंग खाल्ल्यानंतर त्यापासून लैंगिक काम इच्छाशक्ती वाढते, त्यामुळे गेंड्याची खूप जास्त प्रमाणात कत्तल करण्यात आलेली आहे. म्हणून गेंड्याचा शिंगाचा प्रमुख उपयोग, औषधी उपयोग काय समजला जातो? कर्करोगावरती औषध, लैंगिक इच्छा वाढविणे, रक्तशुद्धी, रेचक म्हणजे लेक्झेटिव्ह, ज्याच्यामुळे काही एरेंडल तेल जे काही ते लेक्झेटिव्ह म्हणून वापर केला जातो. या प्रश्नाचं उत्तर, सुयोग्य उत्तर हे आहे पर्याय क्रमांक 2 लैंगिक इच्छा वाढविणे. गेंड्याच्या शिंगाचा उपयोग याकरता केला जातो आणि त्याकरता गेंड्याची शिकार केली जात असते. खालीलपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? अन्न साखळी, अन्नजाळी, ऊर्जा विनिमय स्तर, परिस्थितिके सुस्थाने.
आता हा प्रश्न आपण जे काही सिलेबस अभ्यासलेला सिलेबस जे काही आपण अभ्यासलेलं आहे त्यातील पहिल्या घटकातील प्रश्न असून अन्न साखळी अन्नदाया संदर्भातला आहे किंवा इकोलॉजिकल निश या संदर्भातला आहे. त्या ठिकाणी विविध प्रकारच्या संकल्पना जास्त प्रमाणात विचारल्या जातात असतात त्या घटकाशी निगडीत. इथे सुद्धा तोच प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांकाच्या वरीलपैकी सर्व बरोबर हे आहे. पुढे जाणार. पुढील 2 विधाने विचारात घ्या. नर मोर उत्कृष्ट नाच करतो, मादी कोकिळा उत्कृष्ट गाणे गाते. आता सांगा की अ बरोबर परंतु ब नाही, ब बरोबर परंतु अ नाही, ए आणि बी दोन्ही बरोबर, न अ बरोबर न ब बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, नर मोर उत्कृष्ट नाच करतोय आपल्याला माहिती आहे. उत्तर क्रमांक 1 अ बरोबर आहे. मादी कोकिळा गाणं गाते, तर मादी कोकिळा कधीही गाणं गात नाही. नर जो कोकिळ पक्षी तो गाणं गात असतो आणि तो अट्रॅक्ट करतो मादी कोकिळ पक्षाला. इथे नर मोर उत्कृष्ट नाच करतो, एक ऑप्शन बरोबर आहे. कोकिळा मादी उत्कृष्ट गाते चुकीचा ऑप्शन आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अ बरोबर परंतु ब नाही, ब चुकीचे. पुढे जाणार. औषध कारखान्यातून येणारा कोणता जड धातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो? आर्सेनिक, निकेल, शिसे, क्रोमियम. विविध प्रकारच्या कारखान्यातून विविध प्रकारचे हेवी मेटल्स किंवा जड धातू बाहेर फेकले जातात आणि ते जड धातू मानवाला कुठल्या प्रकारचे आजार निर्माण करतात त्या बाबतीमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि केमिकल पोल्युशनमध्ये. या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं उत्तर आहे आर्सेनिक. विद्यार्थी मित्रांनो, ह्या माझ्या लेक्चरमधून मी तुम्हाला MPSCच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एक आढावा, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, किती प्रश्न पूर्व आणि मुख्य परीक्षेला आलेत ते केलेलं आहे. नंतर अभ्यासक्रम समजून सांगितलेला आहे आणि काही प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माझं लेक्चर आवडलेलं असेल. आपण हा विषय आपल्या जो काही आपण ऑनलाईन कोर्स सुरू करणार आहोत त्यामध्ये डिटेली अभ्यासणार आहोत. ज्यावेळेस तो कोर्स मी तुम्हाला शिकवेल त्यावेळेस तुम्हाला कुठली पुस्तकं, रेफरन्स मटेरियल वाचायची आहेत, कशा प्रकारे कुठल्या टॉपिकवरती किती भर द्यायचा आहे त्या बाबतीमध्ये सांगेल. तोपर्यंत ह्या लेक्चरचा तुम्हाला उपयोग तुमच्या प्रिलिम आणि मेन्सच्या अभ्यासक्रमाच्या पायऱ्या ठरवण्याकरता होणार आहे. तर नक्कीच तुम्ही अभ्यासा आणि तुम्हाला ते नक्कीच आवडलेलं असेल. तुम्ही दीपस्तंभचा ऑनलाईन कोर्स नक्कीच जॉईन करा आणि त्यावेळेस आपण बाकीचं विस्तृतपणे डिटेलपणे अभ्यास करू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.